विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा। सात ते 8 वेळा बारामतीमधून लढलो, आता रस नाही। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। बारामतीतून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा। शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट। बारामतीमध्ये सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजितदादांकडून पुनरुच्चार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार, काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा शिंदेनंतर कृषी विभागाच्या सचिवांवरूनही वादाचा अंकर, तर लाडकी बहिणी योजनेवरून महिला बाल कल्याण आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांमध्ये खटका, पण सरकारकडून खंडन। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलण्यास सरकार सकारात्मक। मुख्यमंत्र्यांची माडच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिटही करणार। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यामध्ये गांधीजी, शिवाजी महाराज, आंबेडकरांसोबत टिपू सुलतानचे फोटो घेऊन तिरंगा रॅली, पोलिसांच्या हरकतीनंतरही रॅली काढली। मराठी कलावंतांची दखल घेतली जात नाही। शिल्पगंधर्व सदाशिव साठेंवरील पुस्तक प्रकाशनावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी। ड्रायव्हरनंच मालकिणीला लुटलं, बंदुकीचा धाक दाखवत मालकिणीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि 30,000ची रक्कम चोरून पोबारा। मराठी माणसाचं लाडकं नाटक सही रे सहीचा आज 4444वा प्रयोग पार। इतके प्रयोग करूनही ज्याचं मन भरत नाही तो भरत जाधव, राज ठाकरेंकडून कौतुक। पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, पदक विजेत्यांशी साधला मोदींनी संवाद। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण। अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट सोहळा, देशवासियांची गर्दी। येत्या ऑक्टोबरमध्ये महिला T20 वर्ल्ड कप सामन्यांचं भारतात आयोजन करायला बीसीसीआयचा आयसीसीला नकार। श्रीलंका किंवा UAE मध्ये सामने भरवले जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।